मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते। जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे। ह्या गोष्टीमुळे आपल्याला अपयश मिळालंय, त्याच्यात आपण कमी पडलो हे आमच्या लक्षात आलेलं आहे। बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। ह्यावेळेस सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे। त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या 48 जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कुठं आपण कमी पडलो, ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली। मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता। संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना 400 पार, अबकी बार 400 पार, हे यांना संविधान बदलायचं, घटना बदलायची, असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले। नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही। अशा काही गोष्टी साधारण ह्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर, काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या, त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे, ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे। आणि ह्या 3-4 गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे। महायुतीच्या उमेदवारांना हे मान्यच करावं लागेल। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते। जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता आम्ही जीवाचं रान करू। पण जागा वाटप उशीर झाला किंवा भाजपकडून अशा पद्धतीने दबाव तंत्र आलं त्याच्यामुळे हा फटका बसलाय नाही? आता त्या बोलण्यात अर्थ नाही। ते आम्ही एकत्र मी आज अर्धा तास पाऊण तास कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली। एकनाथराव शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली, अर्थात ती आमच्या युतीच्या संदर्भातली चर्चा होती। आज एक देवेंद्रजींना दिल्लीला जायचं होतं, त्याच्यावरून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी कॅबिनेट अटेंड केली आणि ते दिल्लीला गेले नागपूरवरून। उद्या सकाळी आम्ही पण दिल्लीला निघालेलो आहे। NDAचे सगळे प्रमुख लोक आणि NDAचे घटक असणारे सगळे खासदार यांना उद्याच्याला तिथं बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे। तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतोच नाही म्हणलं तर दिल्लीत, त्यावेळेस थोडंसं देवेंद्रजी, आम्ही आणि एकनाथराव सगळे माझे सहकारी असे एकत्र बसून आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू। पण माझं स्वतःचं मत आहे, एकदा अपयश मिळाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या गोष्टीमुळे आपल्याला अपयश मिळालंय, त्याच्यात आपण कमी पडलो हे आमच्या लक्षात आलेलं आहे। त्याही दोघांशी चर्चा करून त्याच्यात जे काही दुरुस्त करायचं ते दुरुस्त करून
विधानसभेच्या निवडणुकीत अशा गोष्टी घडणार नाही ह्याबद्दलची काळजी खबरदारी महायुती म्हणून आम्ही सगळेच घटक घेऊ.